एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच काही वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मग लग्न झाल्यानंतर ते नवरा बायकोचं जोडपं आनंदाने त्या घरामध्ये राहत असताना घरामध्ये असणारी जी सासू आहे तिचं आणि त्या सुनेचं दोघी जणींचं जमत नसल्यामुळं आणि ती बायको घडी घडी सासूचं गारानं नवऱ्याला सांगित असल्यामुळं नवऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात वैताग आला होता, ताण आला होता. म्हणून त्यानं ठरवलं होतं की आता या ठिकाणी राहायचं नाही, आपण काय करू, बायकोला घेऊ आणि वेगळ्या ठिकाणी आपला आपला संसार थाटू, सुखाचा संसार करू. मग आता बायकोच्या म्हणण्यानुसार नवऱ्यानं आईचं घर सोडलं आणि दुसऱ्या एका ठिकाणी भाड्याची रूम करून किरायाने राहू लागला. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना तो जो नवरा आहे तो कामाला जात असताना त्याची ती बायको आहे ती घरी एकटी असताना त्या बायकोचं आणि त्या घर मालकाचं दोघा जणांचंच प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि नवऱ्याच्या माघारीच हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी सुरू होतं. एक दिवस जेव्हा त्या नवऱ्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेलीमधल्या बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. नवऱ्याचं नाव इस्राईल आहे तर बायकोचं नाव गोसिया आहे. अशा पद्धतीनं हे नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी राहत होतं. 13 वर्षापूर्वी या दोघा जणांचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तो जो नवरा आहे बायकोला त्याच्या घरी घेऊन गेला होता. घरी राहत असताना लग्नानंतर काही वर्ष निघून गेले असताना घरामध्ये सासूचे आणि सुनेचे वाद होऊ लागले. त्या दोघीचं काही जमतच नव्हतं. त्याच्यामुळं या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये सुद्धा वाद विवाद, भांडण तंटा हा सुरू झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झाला होता. मग नवऱ्याला वाटलं रोज रोज ते ताण भनभन म्हणून त्यानं त्या ठिकाणाहून घर बदलायचं ठरवलं आणि त्याच्या आईला सांगितलं की मी या ठिकाणी राहणार नाही, आता घर बदलतो, माझं दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो. मग त्याची आई म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, तो दुसरीकडे राहत असेल, तुझा संसार सुखाचा होत असेल तर तू त्या ठिकाणाहून जा. मग त्याचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा त्याच्या आईनं त्याला दिला आणि तू सुखाचा संसार कर असं त्या ठिकाणी सांगितलं. मग तो जो नवरा आहे तो बायकोला घेऊन दुसऱ्या एका ठिकाणी राहायला गेला. एक भाड्याची रूम पाहिली आणि त्या ठिकाणी भाड्यानं तो राहू लागला आणि आपला आपला सुखाचा संसार करू लागला. पण मात्र जेव्हा तो तिकडं कामाला जात होता त्याची बायको एकटी घरी असायची तेव्हा त्या बायकोची आणि त्या घरमालकाची चांगल्या पद्धतीनं ओळख झाली होती आणि याच ओळखीमधून हे दोघं जण एकमेकांच्या चांगल्या संपर्कात आले होते. जेव्हा जेव्हा तो नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो घरमालक त्या महिलेसोबत सगळं काही मनमोकळेपणानं करायचा. एक दिवस नवरा अचानक जेव्हा घरी आला तेव्हा त्यानं स्वतःच्या बायकोला घरमालकासोबत नको त्या अवस्थेमध्ये बघितलं. आता हा सगळं बघितल्यानंतर काय करावा काय नाही त्याला समजत नव्हतं. त्यानं घडलेला सगळा प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला आणि त्याला हे सगळं सहन होत नाही म्हणून त्यानं आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मग आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर घरच्यांनी इकडच्या लोकांनी त्याला समजून सांगितलं की बाबा असं काही करू नको, आपण तिलाच समजून सांगण्याचा प्रयत्न करू, इथून पुढं ती असं करणार नाही असं त्यानं सगळ्यांना सांगितलं. म्हणून त्यानं आत्महत्या केली नाही, पण मात्र प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि पुन्हा बायकोबरोबर त्या ठिकाणी राहत होता. पण मात्र बायकोबरोबर त्या ठिकाणी राहत असताना बायकोला आता स्वतःचा नवराच तिच्या प्रेम संबंधामध्ये अफेअरमध्ये काटा ठरत होता. म्हणून तिनं त्या घरमालकाच्या मदतीनं आणि आणखी 2 साथीदारांच्या मदतीनं नवऱ्याचीच हत्या करायचा कट त्या ठिकाणी रचला होता आणि ठरवलं होतं की लोकांना वाटावा हा अपघात आहे, काहीतरी अपघात घडलेला आहे आणि त्याच्यामुळंच त्याचा मृत्यू झालेला आहे. कारण की याच्या अगोदर सुद्धा त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मग जर त्याला आता ठार केलं तर लोकांना वाटेल त्यानंच आत्महत्या केली. म्हणून त्या महिलेनं स्वतःच्या नवऱ्याला मारण्यासाठी घरमालकाची आणि अन्य 2 साथीदारांची मदत घेतली. नवऱ्याला घरामध्ये कोंडून घेतलं. 3-4 जणांनी बेदम मारहाण केली आणि मारहाण करून त्याला त्या ठिकाणी फिनेल पाजायला दिलं आणि त्याला बळजबरी फिनेल पाजलं. फिनेल पाजल्यामुळं तरफडून त्यांनी त्याचा त्या ठिकाणी
मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर उगाच लोकांना दाखवायचं आहे की त्यानंच फिनेल पेलंय, आत्महत्या केली आहे म्हणून त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं, त्याच्यावर उपचार करायचं ठरवलं. पण मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. पण मात्र त्याच्या बायकोचं कशा पद्धतीनं लफडं चालू होतं, दोघा जणांमध्ये कसे वाद होते, हे सगळ्या प्रकरणाची माहिती त्याच्या घरच्यांना होती. म्हणून त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या बारादरी पोलीस ठाण्यामध्ये दिली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. पोलिसांनी ते जे संशयित आरोपी आहेत त्या मृत व्यक्तीची बायको, त्यांचा घरमालक आणि अन्य 2 साथीदार अशा 14 जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची कसून चौकशी चालू असून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होणार आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. नेमके हे प्रकार का घडतात, कशामुळे घडतात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.